वायफळे येथील अग्रणी नदीवरील जमिनीलगत असणाऱ्या पुलाची उंची वाढवण्याचं काम गेले वर्षभर सुरू आहे। या पुलाची उंची वाढवण्यासाठी सुमारे 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने यमगरवाडी, जरंडी, दहिवडी आणि वायफळे अंतर्गत येणारे मळे यातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होते। हा अग्रणी नदीवरील असणारा जुना फारशी पूल पाडून या पुलाची उंची वाढवण्यासाठी गेले वर्षभर काम झालंय। गेले महिनाभर हे काम बंदच आहे। हा पूल पाडल्याने यमगरवाडी वायफळे रस्त्यावर पर्यायी रस्ता करण्यात आला होता, पण गेले 2 ते 3 दिवस झालेल्या सततच्या पावसाने, करंजे व खानापूर भागातील मुसळधार पावसाने अग्रणी नदी दुथडी भरून वाहल्याने हा पर्यायी रस्ताच वाहून गेलाय। त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। वायफळे या बाजारच्या गावाची या लोकांचा संपर्क तुटला असल्याने रस्त्यावरील ग्रामस्थांना सैनिक मळा व वायफळे असा मार्ग बदलत कसरत करत प्रवास करावा लागतोय। संबंधित ठेकेदारांच्या उन्हाळ्यातील कासव गतीने सुरू असलेल्या या कामाचा फटका ग्रामस्थांना बसल्याने नाराजीचा सूर आहे। वायफळे गावालगत अग्रणी नदी वाहते। या नदीवरून यमगरवाडी, बहपामळा, कडेमळाकडे, डुबेमळा, दहिवडी, जरंडी या गावातील लोकांचा राबता असतो। शिवाय या परिसरातील शाळकरी मुले वायफळे येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात। या नदीवरील पूर्वी असणारा पूल हा रस्त्यालगत असल्याने थोडा जरी या क्षेत्रात पाऊस झाला तर या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा पूल आणि या पुलावरील रहदारी बंद होत होती। वायफळे गावाशी संपर्क तुटत होता, लोकांची गैरसोय होत होती। हे लक्षात घेऊन या पुलाची उंची वाढवण्यासाठी सारखी मागणी होत होती। या मागणीच्या अनुषंगाने माजी खासदारांनी लक्ष घालून या पुलाची उंची वाढवायला सुमारे 7 कोटी इतक्या भरघोस निधीची तरतूद करून या कामाला मंजुरी देऊन भूमिपूजन करून या पुलाचं काम सुरू आहे। पण यंदा होत असलेल्या सततच्या कमी जास्त प्रमाणातील पावसामुळे या कामात अडथळा निर्माण होतोय। त्यातच या मार्गावर करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याचा आता वाहून गेल्याने या मार्गावरील ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय।